बुद्धिविहार आहे ना, और ते समोर आलं ना, हो तिथूनच आलं. कोण आहे इकडे मेन करायचं नागपूर साहेबाच्या जेवण करायचं. आपण आहोत वर्ध्यामध्ये. वर्धा 2024चा लोकसभा इलेक्शनचा माहोल बनलेला आहे आणि आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. हा दुसरा टप्पा जिथं आपण जमा झालेलो आहोत आणि काळे सरांचे समर्थक तुतारी वाजलेली आहे आणि या इलेक्शनमध्ये कोण बनेगा खासदार यांचं तर नक्की ठरलंच आहे. बघूया त्यांचे विचार काय आहेत. तर काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल? काही नाही, आमच्या वर्धेची परिस्थिती खूप बेकार आहे 10 वर्षापासून. जेणेकरून मेन म्हणजे मोठा पूल आहे जो वर्धेला जाण्या येणारा, तर आम्हाला रोज मुंग्यासारखं तिथून जावं लागते. इथून गावातून बोरगाववाल्यांना वायगाव वगैरे जे आहे रोज मुंग्यासारखं चालावं लागते. रोज ट्रॅफिक जाम असते तिथे. 10 वर्षामध्ये रामदास तडस साहेबांनी कोणतंही काम केलं नाही आणि केलं तर केलं नाही. ज्यांना काम मागितले त्यांनी मागितले, त्यांना 10% डायरेक्ट मागायचे पैसे, त्याच्यानंतर गावात रोड द्यायचा. आमच्या गावचे सरपंच सुद्धा काम मागितलं होतं, त्यांच्या पुतण्यांनी 10% मागून त्यांना रोड देण्यात आलं. त्याच्यानंतर एकही 10 वर्षात काम नाही. फक्त 10 लाखाचं काम दिलं, ते गावाच्या बाहेर दिलं आणि काम दिले नाही आहे. खूप समस्या आहे आमच्या गावात. काम झाली नाही याची नाराजी म्हणून यावर्षी आता या याच्यामध्ये चेंज करायचं आहे. अमर काळे यांना निवडून आणायचं आहे आणि बहुसंख्येनं निवडून येणार ते लोक. आणि खूप मोठे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहे. रोजगार नाही गरिबांना. इथे बोरवा मेघेला रोजगारच नाही आहे लोकांना. रोजगार असता तर लोक बाहेर गावी गेले असते कामाला वगैरे. म्हणजे आता तुमचं ठरलं आहे आपलं की यावर्षी तुतारी येणार. आपल्यासोबत महिला मंडळी पण आहेत. आपण महिलांचं सुद्धा एक मत जाणून घ्यावं, कारण गृहिणी जे आहेत ह्या सुद्धा मत. आणि नारी शक्ती तर आता माहितीच आहे की नारीने जर ठरवलं तर घरचा माणूस पण त्याच्या विरोधामध्ये जात नाही. तर बघूया यांनी काय ठरलंय. काय सांगा तुम्ही? बोला ना. काय तुम्ही सिलेंडर वापरता तुम्ही? किती आहे सिलेंडर? 1000 रुपये. काँग्रेसच्या काळात किती होता? 600 रुपये. मग आता काय करायचं आहे? आता चेंज करायचं आहे ना. चेंज करायचं आहे. बरोबर. भाजीपाला महागाई वाढली आहे, शेतकऱ्याला भाव मिळत नाही. मिळत नाही का? मग काय करायचं ठरवलं आहे? यावर्षी चेंज करायचं आहे सगळ्याला. चेंज करायचं आहे. तुतारी वाजवणं आहे तुतारी. बरोबर. आपल्या इकडे एक काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया की काय म्हणाल तुम्ही? 100% हे सरकार बदलावला पाहिजे. कारण या सरकारमुळे खालच्या वर्गापासून तो वर्गापर्यंत सगळ्या अडचणी झाले. शेतकरी तर अतिसहनशील भूमिकेमध्ये आहे की हे सरकार केव्हा का गणित आहे आणि आमच्या शेतमालाला वर्धा कापसासाठी आहे, कापूस जास्त पिकते. बरोबर. काय रेट काय आता कापसाचा? कापसाचा खर्च एवढा वाढलेला आहे का कीटकनाशक, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, सीड सगळं दुपटीनं वाढ झालेली आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही आहे. आणि तुमचं सोनं 75,000वर गेलं आणि कापूस फक्त 6,000 रुपये क्विंटल तुम्ही खरेदी करता. जुन्या काळामध्ये 4 क्विंटलमध्ये एक तोळा सोनं होत होतं. आज या मोदीने अशी परिस्थिती घडून आणली का डिझेल आणि पेट्रोल महाग करून सगळ्या वस्तू शेतकऱ्याला. आता मोदीची सभा झाली होती, त्याने काही आश्वासन दिले असेल ना? आश्वासन दिले. काय आश्वासन दिले? एकी तर पूर्ती नाही त्याच्या आश्वासनाची. काहीच नाही. मग सगळा जो आता कल जो आहे हा तुतारीकडे जात आहे. सगळा आक्रोश सिलेंडर पासून तर याचा वर्धा जिल्हा जो आहे कापसासाठी फेमस आहे. कापूस सगळ्यात जास्त पिकतोय. पण शेतकऱ्याच्या मालाला रेट जर नाही तर मग काय अर्थ त्या पिकवणीला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्पष्ट चित्र दिसत आहे की कोण बनेगा खासदार या लढाईमध्ये खासदारांची तुतारी ही नक्कीच वाजणार. अमर भाऊ काळे नक्की येणार निवडून. 100% जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय राहील परिस्थिती. हॅलो. आजच्या परिस्थितीला जाणून घेऊन जे काही घडून राहिलं त्याच्या अंतर्गत आपल्याला असं वाटते की आता काहीतरी एक नवीन उमेदवार घडून यावा आणि या देशाचा, या भारताचा विकास व्हावा, यासाठी आपण श्री अमर भाऊ काळे यांना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये लढा देऊन निवडूनच आणायचं आहे, कोणत्या पण हालतीमध्ये. आणि सगळ्या महिलांचा साथ पाहिजे आणि सर्व लोकांची एकती पाहिजे, तेव्हाच हे होणार. इकडे मागच्या रेझिम मध्ये तळस साहेब काहीतरी करतील म्हणून तुम्ही निवडून दिलं, बरोबर आहे? आता काळे साहेब करतील का काही?
सर्वांना माझा नमस्कार. आणि मी सांगते की आतापर्यंत भाजपाने काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे, परंतु आता आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि यापुढे चांगलं झालं पाहिजे. तर मी म्हणते तुतारीलाच निवडून द्या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि तुतारी निवडून येणारच आहे. आपल्याला परिवर्तन पाहिजे. महागाई खूप आहे, महिलांवर बलात्कार आहे, मुलं इतके शिकलेले असून बेरोजगार आहे. सगळ्यांना नोकरी देतो म्हणते, सगळ्यांना घरं देतो म्हणते, कोणालाच काही दिलं नाही, फक्त स्वप्न दाखवलेले आहे. महिला असुरक्षित आहे, मुलांना रोजगार मिळत नाही आहे आणि विकासाचा दर जो आहे हा एकदम शून्य आहे. म्हणून आता यावर्षी तुम्हाला तुतारी पाहिजे, तुतारी पाहिजे, तुतारी पाहिजे, तुतारी वाजवायची साहेब. खासदार कोण बनेल? हा, खासदार कोण बनेल आता? अमर काळे. अमर काळे. दारू. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव रंजना सदाशिव रामटेके, राणा बोरगाव मेघे, तहसील जिल्हा वर्धा. आज रोजगार, आज महिलांना पुरुषांना रोजगार सुद्धा नाही. आज सिलेंडरचे भाव खूप वाढले, इलेक्ट्रिक वाढले, पेट्रोल डिझेल वाढले. एक तर गरिबाच्या मुलांना आज रोजगार नाही. किती किती शिकून मुलं आज घरी बसलेले आहे. ते मुलं काय करायला पाहिजे? आखरी म्हणजे सगळ्यांचे जे गरीब परिस्थिती आहे त्यानं काय करायला पाहिजे? आज त्यांना नोकऱ्याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या जागा निघते त्या सुद्धा मोदी सरांनी बंद केल्या. हे आता 10 वर्ष झाले मोदी सरांना देऊ आम्ही सगळे मतदान देऊ थकले. ह्या वेळेस आपले अमर काळे हे यालाच पाहिजे तुतारी. सगळ्यांनी गरिबांकडून विचार करून लक्ष देऊन त्यांनी प्रचंड बहुमताने विजय करायला पाहिजे. अमर काळे, अमर काळे, अमर काळे. शिवसेना गटाचे सुद्धा पदाधिकारी उपस्थित आहेत. जाणून घेऊया काय म्हणता तुम्ही की शिवसेना गटामध्ये आहात, आता आघाडीमध्ये सगळे आहेत बरोबर आहे, पण तुतारीला यावर्षी उमेदवार मिळाला आहे. शिवसेना काय प्रयत्न करत आहे त्यांना यासाठी? शिवसेनेचा आघाडीचा टपचा उमेदवार मिळाला आहे आणि बीजेपीला चांगली टक्कर देणार आहे. सगळे शिवसैनिक सोबत आहेत. शिवसेना तालुका प्रमुख हिरामन सातपुडके या नात्याने मी आपला सांगू इच्छितो की यावेळेस रामदासजी तळाचा धुव्वाधार उडवणारा एकच उमेदवार तो म्हणजे अमर भाऊ शरदराव उद्धव ठाकरेजी आले होते, काय संदेश दिला त्यांनी? संदेश दिला त्यांनी की जोमाने काम करा, जोमाने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहो, द्यायचं नाही काम करायचं सतत, आणि आम्ही काम करत आहोत शिशोनिक म्हणून. हेच तुम्हाला आजच्या दिनी सांगू इच्छितो. हिरामन सातपुडके, वर्धा. ओके, चला धन्यवाद. ओके, सगळा कल जो आहे हा आपण बघितलेला आहे, निवडणुकीचा कल बघितलेला आहे. खासदार कोण बनेल ही बातमी सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. नेहमी बघत राहा सक्षम भारत टीव्ही. सब्सक्राइब करा, लाइक करा आणि शेयर सुद्धा करा. धन्यवाद. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.